नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला बोलूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. आषाढी यात्रेच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी 10 लाखाहून अधिक भाविक येतात. येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा देताना प्रशासनावर आर्थिक ताण येतो. त्यामुळे यात्रा अनुदानात वाढ करण्यात यावी असा प्रस्ताव शासनाकडे देण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे. आषाढी एकादशी सोहळा 17 जुलै रोजी साजरा होणार आहे. आषाढी यात्रेत विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. यामुळे यात्रेचे नियोजन करण्यासाठी पंढरपुरातील भक्त निवास येथे आज जिल्हाधिकारी यांनी सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख सरदेश पांडे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, मुख्याधिकारी प्रशांत जाधव तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सर्व शासकीय अधिकाऱ्यांना समन्वय ठेवून यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा द्याव्यात अशी सूचना केली असेल. तसेच प्रत्येक विभाग यात्रा कालावधीत कोणकोणते काम करणार आहे याचा आढावा घेतला. तसेच येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. पालखी मार्ग व पंढरपुरात भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले आहे. एकर चंद्रभागा वाळवंट दर्शन मंडप मंदिर परिसरात भाविकांची गर्दी असते. यामुळे चेंगराचेंगरी होऊन अनर्थ घडू नये यासाठी शासनाने योग्य नियोजन करावे असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले आहे. आषाढी यात्रेत विठ्ठलाच्या दर्शनासाठी 12 लाखांहून अधिक भाविक येत असतात. त्यामुळे यात्रेत येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी प्रशासनाला आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. यामुळे यात्रा अनुदानात वाढ करण्यात यावी असा प्रस्ताव शासनाला दिला आहे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. आज दिनांक 12 जूनला पंढरपूर आषाढी वारीची तयारीचा आढावा घेण्यासाठी आम्ही एक बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये सगळे मानाचे पालखे आहेत त्यांचे पदाधिकारी इथे उपस्थित होते. तसेच सर्व यंत्रणाचे खाते प्रमुख, जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख, त्यामध्ये PWD, नॅशनल हायवे, MSEB, नगरपालिका, जिल्हा परिषद हे सगळे यंत्रणा उपस्थित होत्या. आणि त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक गोष्टीचा एक खूप विस्तारपूर्वक आढावा पण घेतला. मेच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये आम्ही एक BC आयोजित केली होती. त्यामध्ये सर्व मानाचे जे पालख्या होते त्यांचे पदाधिकारी, त्यांचे महाराज होते. त्यांच्याकडून जी सूचना आम्हाला प्राप्त झाली होती त्याबद्दल काय कारवाई करण्यात आली आणि अजून काय काय कारवाई शिल्लक आहे त्यासाठी त्याचा एक आढावा घेण्यासाठी आम्ही ही बैठक आयोजित केली होती. जसं मी सांगितलं, 3ऱ्या आठवड्यामध्ये आम्ही काउंटिंग रिझल्ट, इलेक्शन काउंटिंग असतानाही इलेक्शन काउंटिंग रिझल्ट काउंटिंग आमच्या 4 जूनला होता. तरीसुद्धा आम्ही त्यामध्ये वेळ काढून 3ऱ्या आठवड्यामध्ये एक VC घेतली होती. त्यानंतर मी आणि SP साहेब आम्ही एक फील्ड व्हिजिट पण केला. माळशिरस आणि पंढरपूरमध्ये संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर पालखीचे जे पूर्ण पालखी मार्ग आहे ते पालखी मार्गवर प्रत्येक पालखी तळ आणि रिंगण सोहळ्याचे ठिकाण आम्ही व्हिजिट केला. आमच्यासोबत पूर्ण यंत्रणा पण होती. BDO, तहसीलदार, नॅशनल हायवे, MSEB सगळे लोक होते. BCमध्ये जे आम्हाला सूचना प्राप्त झाली होती त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणीवर काय काय कारवाई करायची आहे त्याबद्दल आम्ही ऑन द स्पॉट त्यांना इन्स्ट्रक्शन दिला. उदाहरणासाठी आता संत ज्ञानेश्वर पालखी मार्गवर एक माळशिरसमध्ये वेडापूर एक स्पॉट आहे. त्या ठिकाणी फ्लायओव्हर बांधायचे, तर त्यामध्ये काही बरेच प्रकारची अडचणी होते. सबज्युडिस होता मॅटर खूप दिवसापासून. तिथे पण आम्ही व्हिजिट केला. रॅट कंट्रोल पोलीसचे उपस्थितीमध्ये आम्ही ताब्यात घेतला आणि तो काम पण आता सुरू आहे. तर फक्त एक उदाहरण आहे. आता प्रत्येक पालखी तळमध्ये जाऊन कुठे मुरमीकरण पाहिजे, कुठे त्यांची मागणी होती की टँकर वाढवा, टॉयलेट वाढवा, कुठे ड्रेन त्यांना पाहिजे हवे, स्लोप पाहिजे हवे, कॉन्क्रीटचे रस्ते पाहिजे होते. ते सगळे गोष्टीबद्दल आम्ही त्याप्रमाणे सूचना दिल्या आहे. आणि आजची जी आम्ही बैठक घेतली होती आम्हाला लक्षात आलं की प्रत्येक यंत्रणाने खूप वेगाने सगळे काम सुरू केलेले आहेत. बरेच काम त्यामध्ये ऑलरेडी कंप्लीटेड आहे, बरेच काम प्रगतीपथावर आहेत आणि बाकी काही काम असं आहे जसं मुरमीकरण आहे ते वेळेवर करता येईल. 10 दिवस 8 दिवस अगोदरच तो करता येईल, ते सगळे काम करता येईल. तर त्याप्रमाणे आतापर्यंत जे प्रगती आहे सगळे कामांची ते समाधानकारक आहे. तरीसुद्धा
आमच्या पूर्ण जे फोकस आहे, पूर्ण मशिनरीचा फोकस आता हेच कामावर असणार पुढच्या 1 महिन्यासाठी. आमच्या हेच लक्ष आहे की यावेळी जे आषाढीच्या वारी आहे ते आतापर्यंतची बेस्ट वारी असली पाहिजे. सर्वात जास्त सोयीसुविधा सगळे प्रकारचे लोकांना, वारकऱ्यांना उपलब्ध झाले पाहिजे. हीच आमची उद्देश आहे आणि पूर्ण मशिनरी त्याप्रमाणेच काम करत आहे. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी.